अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. दररोज तुळशी मातेला जल अर्पण केल्याने काय घडते त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते. या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाहीत. तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जी कोणी तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दारिद्र्य राहत नाही, तो कधीच गरीबही राहत नाही. असा मनुष्य एखादा घोर पाप करून नरकामध्ये जात नाही. तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आज आपण कथेमार्फत जाणून घेऊया. एक वेळेस देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकाचे स्वामी आहात, मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? तुळशीच्या झाडाला नित्य नेमाने तुम्ही जल का अर्पण करतात? या झाडाला जल अर्पण केल्याचं महत्त्व मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे. तुळशी मातेची नित्यपूजा करणारे अनेक फायदे असतात. तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला अत्यंत प्राचीन अशी कथा सांगू इच्छितो. या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, म्हणूनच तुम्ही ही कथा लक्ष देऊन ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जो मनुष्य कथेचा श्रवण करेल त्याला 100 वर्षांपूर्वी तुळशी मातेला जल अर्पण केल्याचं फळ प्राप्त होईल. देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभूजी, मी या कथेला नक्कीच ऐकेल. तुम्ही मला ती कथा सांगा, मी या कथेला लक्ष देऊन ऐकेन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे याबद्दल सांगू लागतात. पुरातन काळात गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण तर होता, परंतु तो खूप नीच होता. स्वभावाने क्रूर होता. मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शोक पाडणारा होता. त्याचे मन नेहमी वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचं. त्याला जुगाराचा, वैश्यांचा तसंच चोरी करण्याचा नाद होता. त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतंही पुण्यकर्म केलं नाही. शास्त्राचं कधी पठणही केलं नाही. पूजापाठ केले नाही. त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचं. तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वैश्यांसोबत ते पैसे तो उडवायचा. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता. त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही. अशा प्रकारे पाप करता करता त्याला अनेक वर्ष निघून गेले. त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो. त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते. त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे. त्यानंतर तो ब्राह्मण त्या नदी किनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवांची पूजा अर्चना करतात. असेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असतात. तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्यासोबत थांबला. त्या विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्याने सुद्धा श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची. तो त्या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत थांबला. त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले जायचे. तेव्हा त्याच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणांचे सुद्धा भोजन केले आणि देवांचा प्रसाद ग्रहण केला. तिथेच त्याच्या आश्रमामध्ये एक तुळशीचं झाड होतं. तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे. तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशी झाडाला अर्पण करत असे. एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता. तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपत्यात दंश केला. त्या पापी ब्राह्मणाला झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र
आणि तुळशीचं जल टाकलं. त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झाला. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले. रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूतांनो, तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? माझा मृत्यू कशामुळे झाला आहे? तेव्हा यमदूत म्हणू लागले, अरे दुष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केली आहेस आणि तुझ्या या पापांमुळे तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे. आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहे. तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लोखाजोखा पाहणार आणि तुला निश्चितच नरकात पाठवतील. त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूतांजवळ क्षमा याचना देखील करू लागला. परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडी सुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले. तेव्हा यमदूताचे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले. तेव्हा यमराजांसोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा बघितला. यमराज म्हणाला, हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच केले आहे. याने कोणतंही पुण्यकर्म केलेले नाही. हा तर मोठा पापी आहे. याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे. तेव्हा यमराज म्हणाले, हे दूत, जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या. यमदूताच्या आज्ञेचे पालन करत ते दूत हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नगरात घेऊन गेले. त्या नगरात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते, ज्यामधील तेल उकळत होते. त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलात टाकले. परंतु जसा तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलात पडला, तो तेल एकदम थंड पडलं. विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. त्या यमदूतांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते. त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे, परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तर तेल अचानक थंड आणि शांत झाले. हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजांकडे गेले. यमराजांना विचारलं, हे दूत, काय झालं? तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का आले? तेव्हा ते दूत म्हणाले, हे यमराज, तुम्ही ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नगरात टाकायला सांगितलं होतं. जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नगरात टाकलं, नरकामधील अग्नी विझून गेली आणि तो उकळणारा तेल सुद्धा शांत झाला. तेव्हा तो यमराज म्हणाला, हे दूत, ही तर खूपच विचित्र घटना आहे. असं तर पूर्वी कधीही झालं नाही. यमराज विचार करत असतो. इतक्यात तिथे देवर्षी नारद मुनी येतात. नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात. त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात, हे देवाचे देववर्षी, तुम्ही योग्य वेळेवर आला आहात. आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नगरात टाकले आहे, परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला, तो तेल शांत झाला आहे. तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नगरात टाकले आहे, तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही, कारण त्या ब्राह्मणाद्वारा नकळत असं कर्म झालं आहे, जे कर्म त्याच्या नरकाचे नाश करणारे आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो, त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. आणि हा ब्राह्मण तर पूर्ण 1 महिना भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनेमाने तुळशी मातेला जल अर्पण केले आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे. या सर्व पाप नष्ट झाले आहे. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमावलं आहे, जे पूर्ण जन्मात सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका. या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे, त्यासाठी त्याला फक्त इतका दंड द्या की त्याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा. देवर्षी नारद मुनींचे म्हणणं ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नगरातून काढून घेऊन त्याला यमराजच्या दूतांना म्हणतात, हे दूत, या ब्राह्मणा महात्म्यांना घेऊन जा आणि सर्व नरकांचे दर्शन घडवून आणा.
आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन घडवून आणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात आणि त्यानंतर ब्राह्मणाला यक्षलोकामध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्षी बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, वनस्पतींमध्ये मला तुळस प्रिय आहे, महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे आणि तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे. या क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे आणि म्हणूनच जो मनुष्य नित्य नियमाने तुळशी मातेची पूजा करतो, तुळशी मातेला जल अर्पण करतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. त्या मनुष्याची कधी दुर्गती होत नाही, तो कधीही नरकात जात नाही. ज्या घरामध्ये तुळशीचं झाड नेहमी हिरवं असतं, अशा घरामध्ये नेहमीच सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य असायला हवं, कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाही. म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचं झाड हे असायलाच हवं. जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख, शांती, समृद्धी, तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करावी. नेहमी लक्षात ठेवा, तुळशीचं झाड हे चुनरीशिवाय अपूर्ण असतं. तुळस ही फक्त एक झाड नाही, तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे. तुळशी विष्णूची पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी. यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम वाढते आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात. तुळशीचा विवाह सुद्धा अवश्य करायला हवा. त्यामुळे मनुष्यातल्या सर्व दुःखाचा अंत होतो आणि सांसारिक जीवन देखील अधिक सुखमय होते. तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये. तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये. या गोष्टीला पाप समजले गेले आहे. जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास थुंकणे सुद्धा घोर पाप समजले गेले आहे. तुळशीच्या जवळ जलाने भरलेले पात्र सुद्धा ठेवू नये. तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विझल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा, कारण तुळशीच्या जवळ विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे त्या ठिकाणी नेहमी स्वच्छ ठेवायला हवं. म्हणूनच नित्य नियमाने तुळशीच्या झाडाच्या सभोवताली स्वच्छ ठेवायला हवी. तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा चुकूनही ठेवू नये. त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारची झाडे लावू नये, अशुभ मानले गेले आहे. तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडे सुद्धा वाळवू नयेत. त्यांच्याबरोबर तुळशीचं पान कधीही नखाने तोडू नये. यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो. जर तुळशीचं पान सुकत असतील आणि ते खाली पडत असतील तर त्यांना कचऱ्यामध्ये टाकू नये. त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबून ठेवा. रविवारच्या दिवशी तुळशीचं पान चुकूनही तोडू नये. रविवारी तुळशी मातेला जल अर्पण करू नये. बाकी अन्य दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवा तुळशीजवळ अवश्य लावावा. नेहमी असं पाहण्यात आलं आहे की स्त्रिया आंघोळ केल्यानंतर त्यांचे केस मोकळे ठेवून तुळशी मातेला जल अर्पण करतात. असं करणं चुकीचं आहे. स्त्रिया नेहमी त्यांचे केस बांधून कपड्यावर सिंदूर लावल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करावे. असं केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात तुळशी मातेचे झाड लावताना या गोष्टींची काळजी घ्या की त्यांसाठी वापरली जाणारी माती ही दूषित नसावी. तुळशीच्या झाडासाठी स्मशानभूमीत शेजारणी घाणेरड्या ठिकाणची माती वापरू नये. यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती सुकू लागते. तुळशीचे झाड कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये. जसं की बाथरूमच्या शेजारी तुळशीचं झाड लावू नये, तिथे झाडं ठेवू नये. घरातील तुळशीचे झाड कधीही सुकू नये असे म्हटलं गेलं आहे. तुळशीचे झाड सुकणं हे अकाल मृत्यूचे कारण बनू शकतो. घरातली तुळशीचे झाड सुकत असेल तर घरातली सुख समृद्धी नष्ट होते. सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास नसतो. मासिक धर्माच्या वेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला स्पर्श देखील करू नये. तुळशी मातेची अंघोळ न करता जल अर्पण कधीही करू नये. त्याचबरोबर पायामध्ये चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना या गोष्टींची काळजी घ्या.
की जो जल तुमच्या पायावर पडू नये असं झाल्यामुळे तुळशी मातेचा मोठा अपमान होतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नित्य तुळशी मातेच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते आणि तुळशीपत्राच्या सेवनाने त्याचे सर्व पाप नष्ट होतात. तुळशीचे झाड नेहमी घराच्या समोर लावायला हवे. तुळशीच्या झाडाला पूर्व आणि उत्तरेला लावणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार ज्या ठिकाणी हिरव्या कळ्यांची उत्पत्ती होत नाही त्या झाडाला काटे असतात. अशी झाडे तुळशीजवळ ठेवणे अशुभ समजले गेले आहे. केळ्याच्या झाडाचा विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळ्याचे झाड लावले असेल तर त्यामुळे कित्येक पटीने अधिक लाभ मिळतो. केळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. अशामुळे या झाडाला तुळशी मातेच्या शेजारी लावल्यामुळे घरात सुख समृद्धी असते. तुळशीच्या झाडामध्ये शालिग्राम सुद्धा अवश्य ठेवायला हवा. तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम ठेवल्यामुळे त्याचा अधिक प्रभाव पाहायला मिळतो. शालिग्राम भगवान विष्णूंचं दुसरं रूप मानलं जातं. हा एक काळ्या रंगाचा दगड असतो ज्याला विलक्षण आणि खूपच अमूल्य समजले जाते. जर याला तुम्ही तुळशीच्या कुंडीत ठेवले तर तुमच्या घरात सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात फक्त एकच शालिग्रामाची मूर्तीची पूजा करायला हवी. पुराणामध्ये असं म्हटलं आहे की भगवान विष्णूंची मूर्तीपेक्षा शालिग्रामाची मूर्ती करणं अत्यंत उत्तम समजले गेले आहे. शालिग्रामाला चंदन लावून त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवावं. प्रत्येक दिवशी शालिग्रामाला पंचामृताने स्नान घालावं. असं केल्यामुळे सर्व जन्माची पापे नष्ट होतात. शालिग्राम सकारात्मकता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे तुळशीला झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व मी आज तुम्हाला सांगितले आहेत. घरात तुळशीचं झाड लावण्याचे काही नियमही सांगितले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला असेच कनेक्ट राहा आणि नवीन माहिती मिळवून तुम्हाला सांगेलच मी. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया आणि आजच्या वेळेला इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.